नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा उलगडा करणार आहोत. 10वीची परीक्षा झाली की पुढे काय? स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, पण सुरुवात कशी करावी? या मूळ साहित्यावर आधारित 10वी नंतरचा एक परफेक्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ब्लूप्रिंट आपण आज डिकोड करणार आहोत. हा आराखडा फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आजपासूनच अंमलात आणण्यासाठी आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिला आणि मोठा प्रश्न, खरी तयारी नक्की कधी सुरू करावी? बऱ्याचदा असं वाटतं की आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करू आणि मग निवांत बघू. पण थांबा, ह्या स्रोतांमध्ये अगदी स्पष्ट सांगितलंय, 10वी नंतर लगेच. होय, 10वी नंतरचा काळ हा फक्त कॉलेज निवडण्यासाठी नसून तुमच्या भविष्यातल्या यशाचा पाया रचण्यासाठी असतो. हीच ती वेळ आहे जिथे तुमची खरी जडणघडण सुरू होते. तर या संपूर्ण प्रवासाचा आजचा आपला अजेंडा काय असेल थोडक्यात बघूया. 1. अंतिम ध्येय निश्चित करणे. 2. योग्य शाखेची निवड. 3. आपला शैक्षणिक पाया भक्कम करणे. 4. अभ्यासाचा रोजच्या सवयी. 5. केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडचा व्यक्तिमत्व विकास. आणि 6. यशाचा मार्ग. हा साधा वाटणारा रोडमॅप तुमच्या पुढच्या अनेक वर्षांच्या प्रवासाला अगदी सोप्या रोजच्या सवयींमध्ये बदलून टाकेल. चला, पहिल्या टप्प्याकडे वळूया. ध्येय निश्चित करणे. स्पर्धा परीक्षांचं जग म्हणजे एक अथांग महासागर आहे. या महासागरात उडी मारण्यापूर्वी आपल्याला नक्की कोणत्या किनाऱ्यावर पोहोचायचंय हे आधीच माहीत असायला हवं. आणि म्हणूनच सुरुवातीला स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, तुम्हाला नक्की व्हायचंय काय? एखादा प्रशासकीय अधिकारी की सशस्त्र दलात जाऊन देशसेवा करायची आहे? बँकिंग क्षेत्र खुणावतंय की शिक्षण क्षेत्रात जायचंय? तुमचं अंतिम ध्येय जेवढं क्लिअर असेल ना, तेवढाच तुमचा पुढचा प्रवास आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया सोपी होईल. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, जो अत्यंत क्रिटिकल आहे. तो म्हणजे 11वी आणि 12वीसाठी योग्य शैक्षणिक शाखेची निवड. इथे घेतलेला निर्णय तुमच्या भविष्यातील ध्येयाशी थेट जोडलेला असतो. हा मोठा निर्णय कसा सोपा करायचा ते या टेबलमध्ये बघा. किती स्पष्टपणे मांडलंय. जर तुमचं ध्येय UPSC किंवा MPSC असेल तर आर्ट्स म्हणजेच कला शाखा हा एक उत्तम पर्याय आहे. कारण तिथे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र असे विषय मिळतात जे पुढे खूप कामी येतात. जर NDA किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल तर गणिताचा पाया पक्का करणारी सायन्स शाखा हवी. आणि बँकिंग किंवा CA बनायचं असेल तर अर्थशास्त्र आणि अकाउंटिंग शिकवणारी कॉमर्स शाखा अगदी योग्य ठरते. एकदम सोपं आहे, बरोबर? तिसरा टप्पा आहे तुमचा शैक्षणिक बेस, म्हणजेच पाया भक्कम करणे. शालेय जीवनातच हा पाया कसा रचायचा हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतं. आता इथे एक गोष्ट अगदी डोक्यात फिट बसवा. पाठांतर विरुद्ध संकल्पनांची सखोल स्पष्टता. स्पर्धा परीक्षांमध्ये रट्टा मारून पास होता येत नाही बॉस. तिथे प्रश्न इतके फिरवून विचारले जातात की तुमची संकल्पना किती क्लिअर आहे याचाच खरा कस लागतो. त्यामुळे घोकंपट्टी करण्यापेक्षा विषय मुळातून समजून घेण्यावरच आपला भर असायला हवा. आणि हा पाया कुठून मजबूत होणार? तर अगदी साध्या पुस्तकांमधून. 6वी ते 10वीची NCERT किंवा आपल्या स्टेट बोर्डाची पुस्तके. विशेषतः इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित आणि नागरिकशास्त्र. हे विषय आत्तापासूनच पक्के केले तर विश्वास ठेवा, भविष्यात तुमचा अभ्यासाचा ताण निम्म्याहून अधिक कमी होईल. आता हा 20चा आकडा काय आहे? तर ही एक अतिशय प्रभावी रणनीती आहे. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी सर्वच परीक्षांमध्ये निर्णायक असते. त्यासाठी दररोज किमान 20 नवीन इंग्रजी शब्द शिकण्याची सवय स्वतःला आजच लावा. विचार करा, रोज फक्त 20 शब्द, पण काही महिन्यांतच तुमचा शब्दसंग्रह किती प्रचंड होईल. आता आपण आलोय चौथ्या टप्प्यावर, अभ्यासाच्या रोजच्या सवयी आणि प्लॅनिंग. बघा, मोठी ध्येय अचानक एका रात्रीत मिळत नाहीत. ती रोजच्या शिस्तबद्ध दिनचर्येतूनच साध्य होतात. ही 4 टप्प्यांची आदर्श दिनचर्या कशी असावी ते पाहूया. सकाळी वर्तमानपत्र आणि चालू घडामोडी. दुपारच्या वेळी आपली शाळा किंवा कॉलेजचा नियमित अभ्यास. संध्याकाळी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सराव. आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभर जे वाचलंय त्याची उजळणी आणि स्वतःच्या नोट्स काढणे. शाळा आणि कॉलेज सांभाळून अशी दिनचर्या पाळली तर यशाचा मार्ग खूप सोपा होतो. आजकाल मोबाईल तर आपल्या सर्वांच्याच हातात असतो, पण त्याचा उपयोग काय करायचा? मोबाईलला एक उत्तम हत्यार बनवा. चांगले एज्युकेशनल YouTube चॅनल्स, डिक्शनरी ॲप्स, करंट अफेअर्स ॲप्स, PDF नोट्स आणि सध्याचे आधुनिक AI टूल्स यांचा स्मार्ट वापर केला तर अभ्यासाची गती कैक पटींनी वाढेल. पण इथेच एक मोठा धोका आहे. फोकस विरुद्ध सोशल मीडियाचे सापळे. रील्स स्क्रोल करणे आणि गेमिंग यात आपला किती वेळ जातो हे आपल्यालाच कळत नाही.
स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी फोकस म्हणजेच एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. या लक्ष विचलित करणाऱ्या जाळ्यांपासून जाणीवपूर्वक दूर राहा, हे खूप गरजेचं आहे. 5वा टप्पा. फक्त पुस्तकी किडा बनून चालणार नाही, तर सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही हवा. कारण लेखी परीक्षा पास होणं हा फक्त पहिला टप्पा आहे. खरी कसोटी असते मुलाखतीत आणि फिजिकल टेस्ट्समध्ये. उत्कृष्ट संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा सराव अत्यंत गरजेचा आहे. आणि जर तुमचं ध्येय पोलीस, आर्मी किंवा इंडिया असेल, तर कठोर शारीरिक शिस्त, रोज धावणे आणि व्यायाम यांना कोणताही पर्याय नाही. थोडक्यात सांगायचं तर मेंदूच्या विकासासोबतच शारीरिक तंदुरुस्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. आता आपण शेवटच्या म्हणजेच 6व्या टप्प्याकडे आलो आहोत. यशाचा मार्ग, योग्य वेळ आणि सातत्य. ही टाईमलाईन नक्की समजून घ्या. कोणती परीक्षा कधी देता येते. 10वीनंतर लगेचच NDA, पोलीस भरती आणि रेल्वे यांचे दरवाजे उघडतात. 2 वर्षांनी म्हणजे 12वीनंतर तुम्ही तुमचा बेस आणि पर्यायी विषय मजबूत करू शकता. आणि 5 वर्षांनी म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर UPSC, MPSC किंवा बँकिंग यांसारख्या मोठ्या परीक्षांसाठी तुम्ही खऱ्या अर्थाने सज्ज होता. या सर्व प्रवासात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांच्या काही ठरलेल्या सवयी असतात. रोजचा अभ्यास, कधीही न मोडणारं सातत्य, नियमित रिव्हिजन, मॉक टेस्ट सोडवणं आणि स्वतःला लावून घेतलेली कडक शिस्त. लक्षात ठेवा, हा प्रवास म्हणजे 100 मीटरची धावण्याची शर्यत नाही, ही एक मोठी मॅरेथॉन आहे. स्रोतांमधून आलेला हा सुवर्ण नियम तर प्रत्येकाने लिहूनच ठेवावा. दररोज फक्त 2 तास पण अतिशय सातत्याने अभ्यास करणारा विद्यार्थीच शेवटी मोठ्या स्पर्धा परीक्षा जिंकतो. परीक्षा जवळ आली की एकदम 10-12 तास अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडे थोडे पण सातत्याने कष्ट करणे कधीही जास्त फायद्याचे ठरते. आणि शेवटी या प्रेरणादायी विचाराने आपण आजचं हे विश्लेषण संपवूया. स्वप्न नेहमी मोठं ठेवा, सुरुवात अगदी लहान करा, पण सातत्य कधीही कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. हा विचार मनात पक्का रुजवा. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा. आज पाहिलेल्या या रोडमॅपवर चालायला तुम्ही आजपासूनच सुरुवात करणार आहात का? चला तर मग कामाला लागा.